नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे सोमवार आणि ब्लॉगला मी संध्याकाळी सुरुवात करते. सकाळी काही मला वेळ भेटला नाही, आता संध्याकाळचे कामं आपटले आणि मग म्हटलं चला ब्लॉगला सुरुवात करावी. सकाळी लहान बहीण आणि तिचे मिस्टर आलेले होते चाळीसगाववरून. त्यांचं दवाखान्याचं काम होतं, त्याच्यामुळे तर 12 वाजता आले होते दवाखान्याचं काम करून. जेवण करून ते 1 वाजता इथून निघून गेले. जेवण केलं आणि लगेच निघाले. ते लहान मुलं आहे त्यांचे पण आणि शाळेत गेलेले होते, त्याच्यामुळे ते लवकर गेले. आणि लहान बहीण जाते माझी सोबत जम्मू काश्मीरला, तर त्याच्यामुळं ते दवाखान्याचं काम म्हटलं करून घ्या पटकन आणि मग तुम्हाला वेळ भेटणार नाही. मग त्यांनी दवाखान्याचं काम केलं आणि लगेच गेले. ते त्यांची पॅकिंग वगैरे चालू होती, तर ते काही थांबले नाही. आज गुड्या राणीला घागरा घालायचं मन झालं आणि तिच्या मैत्रिणींना पण घालते आहे, तर ती पण घालते आणि तयार होते. माऊ केस मी घालून देईल तू. आणि तिची इतकी छान तयार होते ना, तुम्हाला मेकअप तर तिचाच करते, मला नाही करू देत. आणि घागरा आणलेला आहे तिने, ब्लॅक कलरचा घागरा आहे. एवढ्या लवकर आणि तिचं जेवण सुद्धा झालं. तिने ना लोणचं आणि भाकर खाऊन घेतली तेल लावून ना. ती म्हणे बाई मला जेवण करून होते. सकाळी मी खीर, वांग्याची भाजी आणि भजे काढून घेतले होते. आता मी बनवली भाकरी केल्या नाही बघ. आणि एक छोटीशी चांकी केली होती, ती गुडियानी खाल्ली. एकदम छोटीशी होती ती, तिने खाल्ली. तर आणि सकाळची ना कणिक पडलेली होती माझी पुरींची, तर पुऱ्यासुद्धा केलेल्या आहे मी पण गुड्या राणीने. आणि लगेच मुंग्या होऊन जात आहे बघा, पूर्ण लगेच आत्ताच ठेवल्या मी नाही आणि गॅसवर आवरला. इतक्या मुंग्या होत आहे आमच्याकडे, काय करावं समजतच नाही. तर मी ना 2 भाकरी बनवून घेतल्या होत्या. किचन वाटा खराब होऊन जाईल त्याच्यामुळे मी पहिलेच भाकरी टाकून घेतल्या. सकाळी पुड्या खाल्ल्या, आता मन नाही होत आहे पुड्या खायचं, पण आहे ना थोडी कणिक पडलेली होती, तर मग मी करून घेतल्या थोड्याशा. म्हटलं जाऊ द्या, सकाळी तरी खाता येतील, कणिक खराब होऊन जाते. आणि मला आहे ना फ्रीजची कणिक अजिबात आवडत नाही. कधीतरी ठीक आहे, पण पडलेल्या होत्या ना. आणि पुड्या पण जास्त पडलेल्या आहेत. आत्ताच केल्या मी, 5 वाजता पुऱ्या केल्या मी ना. आता पहिले ना भाजी करायच्या आधी ना गुड्याचे केस घालून देते, कारण की मग तिला फोटो काढायला टेन्शन राहणार नाही. तिचे पप्पा येतील ना, तिच्या पप्पांसोबत मग फोटो काढत बसीन, तोपर्यंत मग माझी भाजी होऊन जाईल. तर चला मी ना तिचे केस घाल. काय झालंय? ते सकाळी आहे ना माझे कपडे लावायचे सुद्धा राहून गेले. आता मशीन लावलं, मशीन चालू होतं ना, त्याच्यामुळे टावेल पडून गेले.
राणीची हेअरस्टाईल झालेली आहे आणि गुडिया इतकी क्यूट दिसते माझी परी. दाखव, मी तिला दाखव. हां, गुडिया राणी फोटो काढते त्याच्यामुळं तिचे फोटो काढून देते मी. कसे काढायचे आता? गुडिया राणीचे फोटो झाले आणि चला आता किचनमध्ये जाते बेटा मी. म्हणजे लागलं का ग? माझी गुडिया लवकर तयार होऊन गेली. बरं झालं लवकर तयार होऊन गेली ताई ना. फोटो वगैरे झाले मग असं टेन्शन राहत नाही ना. तुला काहीच खायचं नाही का? थोडंसं केळी वगैरे खाऊन घे ना. जेवण झालं, आम्ही तेच खाऊन घेतलं. हे आले तर हे म्हणे जाऊ दे तेच खाऊन घेऊ आणि त्याच्यावरती होऊन जाईल म्हणे आपलं आलं, काही भाजी करू नको आणि थकशील म्हणे, त्याच्यामुळे ना आपण तेच खाऊन घेऊ म्हणे. गुडियाला ते पहिले सोडून आले, मग आम्ही दोघांनी जेवण केलं. आता कृष्णाचं जेवण बाकी आहे. कृष्णा आला आता चाला तो जेवण करून घेतो बेटा. हो बाई देख हां. तर चला आपण जाऊ मस्त. आता गुडिया राणी काय करते, दांडिया खेळायला लागून गेली असणार ती आणि आज वेळ पण होऊन.
करावं. केलं ना. गुडियाला गिफ्ट भेटलं. हे बघ, गुडिया ओपन बी करायला लागून गेली माझी. थांब ना बेटा. चाकू कोण ठेवला इथं? हे कपच ना ताई त्याची, मी तरी सांगते. कप तुझ्याजवळ गिफ्ट म्हणजे ते जे तर कप. ताईला कपच भेटतो ना. काय आहे? मला माहीतच होतं कप. ताईला दूध आवडतं ना. दुधाची बॉटल द्यायला पाहिजे होती ताई. कपच आहे. वाव, कप आणि छोटंसं टेडी बेअर. उभी नाही होणार त्याच्यात. गुड्या राणीचं गिफ्ट बघायचं आहे आम्हाला. ओ वा, व्हेरी नाईस गुडिया. गुडिया राणी गेली झोपायला. मला पण झोप लागते. आजचा व्हिडिओ ना इथंच थांबवते मी. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.